महापालिकेच्या लाईट विभागात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा इलेक्ट्रिक करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. इस्माईल सलीम पटेल वय 31 राहणार गजानन नगर मजरेवाडी सोलापूर असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार इस्माईल पटेल हा सोलापूर महानगरपालिकेच्या लाईट विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता. 20 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास एजी पाटील नगर परिसरात MSCBच्या खांबावरील इलेक्ट्रिक वायरिंगचे काम सुरू असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. करंट लागल्यानंतर तो खाली कोसळला. त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इस्माईल पटेल याच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान लाईट विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली सुरक्षा साधने व साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. अशा धोकादायक कामांमध्ये कर्मचाऱ्यांना योग्य सुरक्षा उपकरणे देण्यात यावीत अशी मागणी होत आहे. तसेच संबंधित मक्तेदाराकडून मृत इस्माईल पटेल यांच्या कुटुंबियांना तातडीची आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी नातेवाईक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.